कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघितलंस का तुळजा, तुला काय वाटत होतं? तिच्या डोक्यात काय सुरू होतं? तिला हे सगळं करायचं होतं ना, म्हणून तुळशीचं विचारत होती ती। फक्त पूजाच नाही, केवढं भारी सजवलंय तुळशीला तिनं। हो ना, खूपच छान दिसतंय। असं एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतंय ना। काकी, काकी अरे मी इकडे माग चुली जवळ आहे, इकडे मागाई या. ती काके, काके कसली भारी रांगोळी काढलीस ग तू। तुझी ही कला माहितच नव्हती आम्हाला, भारी वाटलं आम्हाला बघून। अरे या काकीच्यात लय कला आहेत बघ। घरातली भांडी बघ कशी एकदम चमकायला लागल्यात, आणि अंगण बघ कसं लखलखतय। समध्या भाज्या बी निवडून झाल्या, आणि हे काय आता जेवण बनवण्यासाठी मसालाच वाटत होते। बरं तुम्ही बोला, तुमचा दिवस लागला का नाही सत्कारणी? ठरलं का नाही माझ्या धनुडीचं लगीन? काय ग धनु, धने काय झालं बाळा? हा धने कशाला रडती बाळा? हे बघ, जे झालं ते झालं, विसरून जायचं। हं? नको रडू। काकी, धनुला मनासारखा मुलगा नाही मिळाला तिथे। तिच्या एवढंच वय? हा अगे मग रडायचं कशाला? अगं हे डोळ्यातलं पाणी ना लग्नासाठी जपून ठेव, तवा रड तू। लवकरच तुझं लगीन जमल बघ, आणि ते बी चांगल्या ठिकाणी। काय कमी आहे तवा तुझ्यात? हा अगं तुझ्यासाठी चांगला राजबिंडा जावई शोधून काढू बघ आम्ही। बरं आता तू दमली असशील, जा जरा वेळ आराम कर, आणि तुम्ही दोघं बी आराम करा। काय हे काय, आता मी मसाला वाटून झाला ना की आपल्याला जेवण बनवते, आणि मग आपण एकत्र जीव। हा तुळजा, जा बाळा तुम्ही बी आराम करा। हो काकी, चल सूर्य, धनु जा फ्रेश होऊन घे तू पण। ये. सूर्या बाळा, आज धनुपेक्षा तुझ्या डोळ्यात जास्त दुःख दिसलं मला। तुझं बी बरोबर आहे, 4 बहिणी, त्याच्यात स्वतःचा संसार। तुझ्या जागी जर दुसरा कोण असता ना तर कधीच मोडून पडला असता। पण तू तरी एकटा कुठं कुठं पुरं पडणार आहेस? हा काळजी करू नकोस। हा मी जे काय करते ना ते झालं की पैशाची रास लागेल बघ तुझ्या घरात। आपल्या धनुला चांगली स्थळ सांगून येत्याल, तुझी पैशाची सगळी अडचण मिटेल बघ। फक्त त्या लिंगोबाची चावी सापडली पाहिजे। माझा संशय खरा ठरला। काकी तुम्ही खूप स्मार्ट आहात, पूजेच्या नावाखाली शोधाशोध करताय। आत्ता मला लक्षात येते की सूर्याला तुम्ही सकाळी हे सगळं का विचारत होता, पण ही तुळजा सुद्धा कमी नाहीये।
तुम्ही जे शोधतायत ना ते तुम्हाला सापडण्याआधी तुम्ही काय शोधताय हे मी शोधून काढेन. लिंगोबा लिंगोबा कुठं दडून बसलाय हा लिंगोबा. आज पण त्या पुष्पीला काय सापडलं नाही. असंच होत राहिलं तर कसं व्हायचं छत्री. नाही पण डॅडी मी काय म्हणतो, आपण इथं राहून तिथं काय चाललंय हे आपल्याला कसं कळणार? अहो काय सांगावं, चावी तिला सापडली असेल, पण ती आपल्याशी खोटं बोलत असेल तर? तोंडाची वाफ काढू नको. काय पुरावा आहे का तुझ्याकडं? डॅडी मी एक काम करतो, आज लपून छपून सूर्याच्या घरी जातो, आज सगळी शहनिशा करून तुमच्याकडे बातमी पाठवतो. चालतंय का? जसं घडल तसंच्या तसं आम्हाला कळलं पाहिजे. हा, काय गडबड झाली ना तर आता दोन्ही घाल तुमचं, मग तर झालं. येतो. वहिनी भागू धन दीदी, हे बघ मला काय सापडलं. खजिनाच सापडलाय मला तर. दाखव बघू. हे बघ. आबलाम धन दीदी, अल्बम असतं तेच ते. मी किती शोधला पण मला सापडतच नव्हता. काकीमुळे सापडला. काकीने सगळं बाहेर काढलं नसतं तर आपल्याला कळलंच नसतं. चला आता खजिना लुटूया. हे बघा, हा फोटो बेंद्राच्या दिवशी काढला होता. अगो हे दोघं भाऊ भाऊ ना बेंद्राचा सण लय जल्लोषात साजरं करायचे. ह्यो माझं लगीन झालं ना तवाचा फोटो आहे. हे बघा, ही तुमची आई. घराचा मान सन्मानच होत्या जाऊबाई. तुम्हाला सांगते पोरींनो, मला एकदम बारक्या बहिणीगत ती सांभाळायची, लय जीव लावायच्या. काके सगळे आईबद्दल एवढं वाईट बोलतात, तूच तेवढी तिला मान कसा देते ग? अरे बाळा, एक दाग लागला म्हणून आयुष्यात जी चांगली कर्म केलेली असतात ती काही पुसून जातात का सांग बरं? आणि कुणाच ठाव त्यांना तो डाग त्यांच्या कर्माने लागला होता का त्यांना कोणी लावला होता. पण जाऊबाई लय कर्तबगार होत्या. सारं गाव आदरानं वागायचं त्यांच्याशी. काके आता आमची आई कुठं असेल ग? आशाताई फेमस आहे बघा तुम्ही जेलमध्ये. सगळेच तुमचं कौतुक करत असतात. आज तर स्टुडंट साहेब तुमची आठवण काढत होते. म्हणजे सगळ्या जेलमध्ये ही एकच बाई नीट राहते, वागते. आदर्श कैदी पुरस्कार असताना तर तुम्हालाच दिला असता बघा. मला तर वाटतंय तुमची शिक्षा लवकर कमी करून तुम्हाला लवकर घरी सोडतील. काय मग, जायचं ना लवकर घरी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.